जेजुरी गडावर रंगणार मर्दानी दसरा। उद्या होणार दोन्ही गडावरील पालख्यांची भेट, तर जेजुरी गडावर होणार फटाक्यांची मोठी आतषबाजी। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होते। उद्या दसऱ्यानिमित्त श्री मल्हारी मार्तंडाचा म्हणजेच खंडोबाचा पालखी सोहळा रमण्यामध्ये जाणार आहे। तर पहाटे रमण्यामध्ये कडेपठार गडावरील पालखी आणि मल्हार गडावरील पालखी या दोन्ही पालख्यांची प्रतिकात्मक भेट होते। यावेळी गडावर मोठी फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते। तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर खंडा स्पर्धा देखील पार पडणार आहे। यानिमित्त जेजुरी गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली, तर सजावट देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आली। तर 2 दिवस चालणारा हा उत्सव कसा असेल याबाबतची माहिती दिली जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी। जय मल्हार। उद्या जेजुरी गडावर दसऱ्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ते करण्यासाठी मार्तंड देवस्थान सुद्धा प्रयत्नशील आहे। उद्या सकाळी पहाटेची पूजा होऊन देवाचे घट उठवले जातील। त्यानंतर जेजुरी गडावर ध्वजपूजन, खंडापूजन व नगरखाना पूजनाचे पूजन केले जाईल। सायंकाळी 6 वाजता श्रींची स्वारी जेजुरी गडावर निघेल व आकर्षक असा भेट सोहळा रमणा परिसरात होईल। कडेपठार महाराज असतील आणि खंडेराय महाराज असतील यांची प्रतिकात्मकरित्या भेट रमणामध्ये रात्री 2 वाजता होईल आणि अतिशय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अतिशय सुंदररित्या हा सोहळा नयनरम्य असतो व हा नुसता शाही सोहळा नाही, तर हा मर्दानी सोहळा आहे की जिथे डोंगर दऱ्यातून आपली खंडेरायाची पालखी ही डोंगर दऱ्यातून फिरते आणि रात्रभर लोक त्या पालखी बरोबर ती पालखी घेऊन नाचत असतात, आनंदाने बागडत असतात। अतिशय सुंदर असा नयनरम्य सोहळा मी भाविकांना विनंती करतो की त्यांनी हा सोहळा नक्कीच पाहावा। आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक फटाक्याची आतिषबाजी तर आहेच, पण संपूर्ण गड असेल, खंडोबा गड असेल, कडेपठार गड असेल, संपूर्णपणे फुलांची सजावट यावेळेस मार्तंड देवस्थानतर्फे करण्यात आली आहे। आकर्षक अशी विद्युत रोषणाई की जेणेकरून डोळे दिपतील अशी आकर्षक रोषणाई यावेळेस मार्तंड देवस्थानतर्फे करण्यात आलेली आहे। खूपच नयनरम्य सोहळा हा हजारो वर्षापासून मार्तंड देवस्थान असेल किंवा खंडोबा गडावर साजरा केला जातो आणि हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक दरवेळेस येतात। मी अजूनही भाविकांना आवाहन करतो की आपला हा मर्दानी सोहळा पाहण्यासाठी नक्कीच आपण जेजुरी गडावर या। या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी परवा खंडा तोलणे आणि खंडा कसरत अशा स्पर्धा असतात। जो 42 किलोचा मानाचे खंडोबाची तलवार आहे त्या तलवारीचं मुलं स्पर्धा म्हणून भाग घेतात आणि जवळजवळ 25 मिनिटं असेल 30 मिनिटं असेल खंडा तोलून जातात की जो 42 किलोचा खंडा असा आहे। विविध कसरती करतात आणि आपले अंगभूत गुण यावेळेस दाखवतात। यावेळेस तलवार स्पर्धेलाही मार्तंड देवस्थानतर्फे वेगवेगळी आणि मोठी बक्षिसं ठेवण्यात आली आहे। त्यामुळे मार्तंड देवस्थान असेल की जे खांडेकरी, मानकरी, पुजारी आणि सर्व ग्रामस्थांच्या विनंतीचा सूचनेचा सन्मान करून मार्तंड देवस्थान खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे नियोजन करत आहे। तसेच खांडेकरी असतील, मानकरी असतील, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्तंड देवस्थान एक विमा सुद्धा उतरवण्याचा संकल्प केलेला आहे।